तुला जर सायनसला बरं करायचं असेल ना, मी सांगतो तसं कर, ठीक आहे? अरे अरे अरे, एवढा काय शिंकतोयस? अरे काय करू, माझं मला माहितीये मला किती त्रास होतोय. असं एवढं काय होतंय रे तुला? सारखं डोकं दुखत राहतं, हे नाक पण जाम असतं सारखं, आणि हे डोळे पण आहे ना लय दुखतात आणि असे खाजू येतं डोळ्यांना असं, आणि एनर्जीच नसते कधी, लय डल फील होतं. आणि रात्रीचं तर काय सांगू यार, झोपायला गेला की एवढा खोकला येतो ना. एक मिनिट, ही लक्षणं तर सायनसची आहेत. तुला कसं काय कळलं? मी डॉक्टरकडे पण जातो बरं का, पण तेवढा पुरता फरक पडतो, नंतर परत चालू होतं. तुला जर सायनसला बरं करायचं असेल ना, मी सांगतो तसं कर, ठीक आहे? त्याआधी सायनस कशामुळे होतो हे आपण पाहू. ॲलर्जी, धूळ, पाळीव प्राणी, परफ्यूम, धूळ आणि जे पण नाकासंबंधित ॲलर्जी आहेत ना, त्याच्यातून सायनस होऊ शकतो. सर्दी, जर तुला बरेच दिवस झाले सर्दी आणि ती तुझी बरीच होत नाही, तर त्याच्यातून सुद्धा तुला सायनस होऊ शकतो. नाकाचे हाड वाकडे असल्यास सुद्धा सायनस होऊ शकतो. जास्त प्रमाणात डेअरी आणि ऑइली फूड, आणि सगळ्यात महत्त्वाचं कोल्ड फूड खायचं नाही. सायनससाठी सगळ्यात मस्त, उत्तम आणि रामबाण उपाय म्हणजे जलनेती. आता ती जलनेती तुम्हाला जर माहित नसेल कशी करायची, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जलनेती, मग त्यावर व्हिडिओ बनायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राणायाम, याने तुझा सायनस बऱ्यापैकी तू ठीक करू शकतोस. प्राणायाममध्ये तुला अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी हे नक्कीच करायचंय. आसनांमध्ये भुजंगासन, सेतुबंधासन, सर्वांगासन, मत्स्यासन, अधोमुख श्वानासन, बालासन ह्या आसनांमुळे सुद्धा तुला सायनसला बऱ्यापैकी फरक पडू शकतो. रात्रीचं स्टीम घेत जा. तू ज्या रूम मध्ये राहतोय तिथे धूळ कमीत कमी असावी किंवा नसावीच. सकाळी गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या. तिखट कमी खायचं आणि थंड पदार्थ तर खायचेच नाही, आणि संध्याकाळी दही खायचं नाही. गरम सूप आणि गरम दूध हे घेऊ शकतो. हळद, आलं आणि तुळस याचा काढा घेऊ शकतोस. अजून एक असतं, तू समजा ऑफिसमध्ये काम करतोय, ऑफिसमध्ये एसी आणि ऑफिसच्या बाहेर एसी नाहीये, तर तू सारखं एसी मधून बाहेर गेला, बाहेर गरम वातावरण आहे, त्या वातावरणातून परत एसी मध्ये आला, असं जर करत राहिला तर तुझं सायनस नक्कीच ट्रिगर होतो. बेसिक जरी गोष्टी केल्या ना, तरी तुझं सायनस बऱ्यापैकी कव्हर होईल.